हॅलो नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। खूप महत्त्वाची अशी जी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत, कारण की यूट्यूब चॅनल तर प्रत्येक जण आपण ओपन करत आहोत। आता यूट्यूबवरती आपल्याला सक्सेस मिळावी यासाठी आपण सगळेजण धडपड करत आहोत आणि पटकन आपल्याला सक्सेस मिळावी असं कोणाला वाटत नाही, प्रत्येकालाच वाटतं। तर लवकरात लवकर यश मिळावं या धावपळीत काय होतं, आपल्याकडून काही चुका होत असतात आणि त्या चुका झाल्यामुळे आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते पूर्णपणे एकतर डिमॉनिटाईज होतं किंवा डिलीट सुद्धा यूट्यूब करत असतं। त्यामुळे ना खूप जपून तुम्हाला इथे काम करायचं आहे। खूपच आता यूट्यूबने काय करून ठेवलं आहे, अवघड करून ठेवले आहे। AI सिस्टीम लागू केलेली आहे बहुतेक, त्यामुळे आपल्याकडून थोडी जरी चूक झाली ना तर लगेच यूट्यूबला ती समजते आणि यूट्यूब आपलं चॅनल काय करतं, एकतर डिलीट करून टाकतं, डिमॉनिटाईज करून टाकतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणतंच यूट्यूब। तर असं आहे, हे बघा, हे काय हे नाही आहे, खोटं नाही आहे, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। अगदी माझ्याच्याने ना फक्त नाव चुकीचं गेलं होतं की ज्या ठिकाणी मला पॅन कार्डचं नाव टाकायचं होतं, पॅन कार्डवरती जे माझं ओरिजिनल नाव आहे ते टाकायचं होतं, त्या ठिकाणी चुकून मी माझ्या चॅनलचं नाव टाकलं आणि ही एवढी चूक मला एवढी महागात पडली की माझं चॅनलला डिमॉनिटाईज केलं होतं यूट्यूबने। मॉनिटाईज झालेलं चॅनल माझं डिमॉनिटाईज नाही, पूर्णपणे डिलीट करण्याच्याच प्रोसेसमध्ये होतं माझं चॅनल। म्हणजे काही सुद्धा अपडेट मला YT स्टुडिओमध्ये दिसत नव्हता, पूर्णपणे चॅनलचं जे हे आहे थांबून टाकलं होतं मॉनिटायझेशन प्रोसेस। म्हणजे पुढे काही सुद्धा होत नव्हतं माझ्या चॅनलवरती, व्हिडिओज टाकत होते त्याचं वॉच आवर्स पण गेन झालं नव्हतं किंवा सबस्क्रायबर्स ते पण वाढत नव्हते, पूर्ण व्ह्यूज पण डाऊन करून टाकले होते यूट्यूबनी। तर एक भाऊ आहेत त्यांनी तर व्यवस्थित करून टाकलेलं आहे, त्यासंबंधी मी तुम्हाला सांगणारच आहे की त्यांच्याकडून तुम्हालाही जर काही प्रॉब्लेम आली तर तुम्ही त्यांच्याकडून सॉल्व करू शकता। तर SP टेक मराठी यांच्याकडून तुम्ही करू शकता सॉल्व प्रॉब्लेम। टेक्निकलचा जर काही प्रॉब्लेम आला आपल्या चॅनलला तर ते सॉल्व करून देतात, थोडेफार चार्जेस आपल्याला त्यांना द्यावे लागतात, पण ते 100% आपलं प्रॉब्लेम सॉल्व करतात। पण माझं म्हणणं आहे की प्रॉब्लेम येण्याआधी जर आपण खबरदारी घेतली, व्यवस्थितरित्या काम केलं तर ते उत्तमच राहील ना चॅनलसाठी। आता माझं चॅनल म्हणाल तर माझं चॅनल मी ओरिजिनल कंटेंट अपलोड केलेला आहे, कुणाचाही दुसऱ्याचा कंटेंट मी अपलोड केलेला नाही आहे किंवा चॅनलमध्ये मी काहीही गोंधळ केलेला नव्हता की असं की यूट्यूबने माझं चॅनल डिमॉनिटाईज करावं किंवा डिलीट करावं। पण फक्त नाव चुकीचं लिहिण्यात आलं माझ्याकडून आणि ते 3 वेळेस लिहिण्यात आलं माझ्याकडून। 3च वेळेस चान्स असतो, मला काही समजलं नाही, मी कोणाकडून माहितीसुद्धा घेतली नव्हती आणि लक्षातच नाही ना आलं। चॅनल नेम टाका म्हणून तिथं आलं होतं आणि आपल्याला कसं लक्षातच येत नाही ना त्यामुळे की नेमकं काय टाकायचं आहे। मला असं वाटत होतं की मी तर व्यवस्थित माहिती भरत आहे असं मला वाटलं, पण ती अक्षरशः चुकीची माहिती होती यूट्यूबच्या दृष्टिकोनातून। आणि चॅनल माझं काय केलं, यूट्यूबने डिसेबल करून टाकलं होतं, पूर्णपणे मॉनिटायझेशन जी प्रोसेस आहे ते सगळं थांबून गेलं होतं। YT स्टुडिओमध्ये काहीही दिसत नव्हतं मला, जे माझं हाफ मॉनिटाईज झालं होतं चॅनल, अगदी जे अर्निंग होत होती माझी ती सुद्धा शो होत नव्हती। खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता। तर एक ताई आहेत त्यांनी दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड केले होते, 1-2 व्हिडिओ, आणि ते व्हिडिओ मिलियनमध्ये त्यांना व्ह्यूज आले आणि त्यांचं चॅनल शॉर्ट व्हिडिओच्या व्ह्यूजद्वारे काय झालं, मॉनिटाईज झालं। मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करा म्हणून त्यांना यूट्यूबकडून हे सुद्धा आलं, नोटिफिकेशन सुद्धा आलं, त्यांनी अप्लाय सुद्धा केलं। पण अप्लाय केल्यानंतर त्यांना यूट्यूबने सांगितलं की नाही, हा तुमचा कंटेंट नाही आहे, तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही। आणि आत्ता त्या ताईला YT स्टुडिओमध्ये काहीसुद्धा दिसत नाही आहे। म्हणजे YT स्टुडिओ जसं माझा प्रॉब्लेम झाला होता तसाच त्यांचा झालेला आहे। तर असं होऊ शकतं। आता त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व होतो की नाही ते तर बघूयाच आपण, कदाचित होऊ बी शकतो किंवा होणार पण नाही आहे। त्यामुळे चॅनलला आपण खूप मेहनतीने पुढे आणत असतो, त्यामुळे असं दुसऱ्याचं कंटेंट अपलोड करून तुम्ही चॅनलला प्रॉब्लेम आणू नका। खूप अवघड गोष्ट झालेली आहे, अक्षरशः वॉच आवर्स वाढत नाही, व्ह्यूज वाढत नाही आणि चॅनलचा क्रायटेरिया जे मॉनिटायझेशनसाठीचा असतो तो पूर्ण होत नाही आहे। तर लवकर मॉनिटायझेशन आपलं कंप्लीट व्हावं म्हणून जे व्हायरल जाणारे व्हिडिओज आहेत ते आपण डाउनलोड करतो, आपल्या चॅनलवरती अपलोड करतो। हा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन तर येईल, पण अप्लाय करत असताना यूट्यूबने जर ती चूक ओळखली तर तुमचं चॅनलला यूट्यूब डिलीट सुद्धा करत असतं। त्यामुळे प्लीज दुसऱ्याचे कंटेंट अपलोड करू नका, शक्य असेल तेवढं स्वतःचे कंटेंट अपलोड करा। कोणीतरी दुसरं अपलोड करतंय म्हणून त्याचं बघून हे करू नका, तुमचं स्वतःचं चॅनल आहे, तुम्हाला पुढे न्यायचं आहे, प्लीज ओरिजिनल कंटेंट अपलोड करा। ॲटलिस्ट तुमचा आवाज तरी त्यामध्ये असला पाहिजे, तुम्ही तरी दिसला पाहिजे व्हिडिओजमध्ये। तर
म्हणजे काय करतो आपण, इंस्टाग्रामवरचे व्हिडिओ डाउनलोड करतो आणि इथे अपलोड करतो यूट्यूबवरती. दुसऱ्याचं कंटेंट नका अपलोड करू प्लीज. तुम्ही जर स्क्रीनशॉट घेतले आणि ते अपलोड केले तर एक वेळेस ते तरी चालतील, पण अख्खा व्हिडिओ आपण डाउनलोड करतोय आणि मग यूट्यूबवरती टाकतोय आणि ते जर व्हायरल गेला व्हिडिओ आणि त्याद्वारे जर तुमचं मॉनिटायझेशनसाठी नोटिफिकेशन आलं आणि तुम्ही ते माहिती भरलीसुद्धा तरीसुद्धा यूट्यूब ती तुमची चूक ओळखतं आणि तुमचं चॅनलला डिलीटसुद्धा करतं. तर त्यामुळे आपण काय करतो, खूप सारे सबस्क्रायबर्स गेन करून घेत असतो, तर ते सबस्क्रायबर्स पण जातील, यूट्यूब चॅनल पण जाईल. त्यामुळे प्लीज दुसऱ्याचं कंटेंट अपलोड करू नका आणि स्वतःचा ओरिजिनल कंटेंट अपलोड करण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगायचं आहे. बाकी काही नाही. खूप जपून आपल्याला यूट्यूब चॅनलवरती काम करायचं आहे, कारण की यूट्यूब चॅनल पुढे नेणं खरंच सोपं नाही आहे. बस आजची हीच माहिती होती की आपल्याला आपला ओरिजिनल कंटेंट अपलोड करायचा आहे आणि आपलं चॅनल पुढे न्यायचं आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.